आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। खडकवासला धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे पुणे महापालिका आणि प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। लाऊडस्पीकरवरून या संदर्भातली उद्घोषणा केली जाते आणि नागरिकांना सावध आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर स्थिर आहे। गेल्या 24 तासात पाणी पातळीत 1.5 फूट घट झाली आहे। त्यामुळे सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। दरम्यान कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात जे पाणलोट क्षेत्र आहे तिथे पावसाची संततधार सुरूच आहे। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी ही इशारा पातळीच्या 1 फूट खालती आली आहे। याच कृष्णेच्या पाणी पातळीची पाहणी करण्यासाठी लष्करी जवान नदीकाठी आले होते। त्यांनी नदीची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला। गडचिरोली जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। यामुळे जिल्ह्यातील 40 मार्ग बंद आहेत। 5 तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। तसंच वैनगंगा, प्राणहिता या नद्यांची पातळी वाढत असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या नरसिंहवाडी परिसराला महापुराचा विळखा बसलाय। त्यामुळे दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय, तर बाजारपेठ आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय। त्यामुळे तालुक्यातल्या शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कोल्हापुरातील काही भागात अजूनही पूरस्थिती कायम आहे। पंचगंगेच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली आहे, मात्र काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे। दरम्यान पुणे बंगळुरू हायवेवरील पाण्याचाही अद्याप निचरा झालेला नाही। याची ड्रोनमधली दृश्य आता समोर आली आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 फुटानं घटली आहे। त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली आहे, मात्र पन्हाळा गगनबावडा मार्ग अद्यापही पाण्याखाली आहे। जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेल्यानं हजारो हेक्टर शेतजमिनींचं नुकसान झालंय। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पुराचा विळखा अद्यापही कायम आहे। त्यामुळे नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पूरस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। काय तर फार मोठं डिटेक्टिव्हगिरी गेल्यासारखं आम्हाला वेगवेगळ्या विषयांसाठी आम्हाला त्या ठिकाणी बैठकीत आम्हाला सगळीकडे निमंत्रण दिलं जातं। आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींपासनं ते त्या ठिकाणी राज्यात होणारे विविध बैठकांसाठी आमचं त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं जातं। त्यामध्ये फडणवीस साहेबांची भेट होते, इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट होते। त्यामध्ये असं काय तर फार मोठं सांगितल्यासारखं काय मला वाटत नाही की ज्या गोष्टीला फार मोठी चर्चा करणं आणि त्या बाबतीत सारखं सांगणं असं काय फार मोठा विषय मला तो वाटत नाही आहे। आणि फोटो हे काय सगळे जग जाहीर आहेत। आणि सांगली मिरजेत राज्यामध्ये मी एका घटक पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे। त्यामुळे मला ह्या राज्यामधले सगळे राजकीय नेते ओळखतात। आदरणीय देशमुख साहेब त्या ठिकाणी विसरलेले आहेत। ते अन्न नागरिक पुरवठा मंत्री असतानापासून माझी त्यांची ओळख आहे। देवेंद्रजी फडणवीसांची माझी नंतर ओळख झालेली आहे, ज्या वेळेला या राज्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये घटक पक्ष म्हणून सामील झालो त्यावेळेला। त्याच्या आधीपासून या देशमुख साहेबांची माझी ओळख आहे। आणि त्यामुळेच त्यांनी मला बोलवलं की बाबा तुझं कायमच आम्ही टी व्हीवरती आणि वर्तमानपत्रात बघतो की तू दिल्लीला ह्या आदरणीय अमितभाई शहांना भेटता, त्यांच्याशी तुमचे संबंध आहात। त्यानंतर पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये तुम्ही असतात, त्याबरोबर ह्या राज्याच्या या सगळ्या बैठकीमध्ये तुम्ही असतात। देवेंद्रजींबरोबर आपण दिसतात, भाजप आणि इतर पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर आपण दिसतात। त्यामुळे मला त्या ठिकाणी वाटलं की तुमच्याशी मला हे संवाद करून काय मदत होण्यासारखा असेल हा त्यांनी सांगितलेला विषय होता। त्यामुळं त्यामध्ये त्यांनी ते सारखं सांगणं हे काय मला त्यामध्ये अर्थ आता वाटत नाही आहे।
आणि मला आता एवढंच सांगायचं आहे की हे सारखे एकच फोटो दाखवणं आणि त्यावरती चर्चा करणं आणि संबंध आहेत सांगणं, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्यांचा उद्देश त्यांच्या बाबतीत काय झालं ह्यापेक्षा 3 वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे 3 वर्षांना मांडलेला जो विषय आहे, ह्यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतोय की ह्यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस ह्यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल ह्याचा प्रयत्न मला निश्चितरित्या यातनं दिसतोय. दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आहे. आणि आता हा विषय रटाळा झाला, सारखं तीच चर्चा. आता अनिल देशमुखांचं डोकं फिरलं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाही आहेत. ते म्हणतात की तुम्ही एक लिफाफा घेऊन त्यांच्याकडे गेला होता, तसा तुम्ही लिफाफा घेऊन गेला होता काय यात सत्य वाटतं? तसं काहीच नाही आहे. त्यांना सांगितलं ना की अशा पद्धतीचे काहीच विषय नाही आहेत. त्यांची माझी भेट झाली, त्यांनी माझ्याकडे मदत मागितली प्रामाणिकपणे, आम्ही मदत करायचा त्यावेळेचा विषय होता. ह्याच्या पलीकडे काय नाही. मग हाच होता तर 3 वर्ष तुम्ही काय करत होता? त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा जास्त मला बोलण्यासारखं काय वाटत नाही आहे. त्यामुळं ह्या विषयाला थांबवून आमच्याकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, तो विषय मला गंभीर वाटतो. मला माझ्या जनतेच्या सेवेसाठी त्या अडचणींमध्ये मला जाणं जास्त महत्त्वाचं दिसतं यापेक्षा. एक शेवटचा प्रश्न. संजय राऊत यांनी सांगितले की त्यांच्या बाबतीत दखल घेण्याची गरज नाही आहे. देवेंद्रजींचे विषय आला की ते बोलतात. अनिल देशमुखांच्या पुढचा टप्पा तो आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही. शिंदे साहेब अडकवले, अजित पवार अडकले गेले, मात्र मुळे समित कदम यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो प्रदर्शित करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही आरोप केले आणि त्याला लगेचच समित कदम यांनी समोर येऊन उत्तर दिलं. आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातल्या अनेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केली. त्यामुळे पिण्याचं पाणी उकळून गाळून प्यावं असं आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आलंय. वाशिममधील अडाण धरणाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. मुसळधार पावसामुळे धरण 65% भरलंय. अडाण नदीपात्रात विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मावळ तालुक्याच्या पवना धरणातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झालाय. सध्या धरणात 85% इतका पाणीसाठा आहे. धरणातून 1400 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाऊस वाढला तर विसर्ग वाढेल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. यामुळे नवेगाव बांध तलाव ओव्हरफ्लो झालाय. सडक अर्जुनीतील चिंगिया गावातून जाणाऱ्या नाल्यावरच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे चिंगी आणि खोबा या गावांचा संपर्क तुटलाय. कोल्हापुरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं पुराच्या पाण्यातून वाट काढत रात्रभर नागरिकांना विविध प्रकारची मदत पोहोचवली. गर्भवती महिलेला सुमारे 20 फूट पाण्यातून रेस्क्यू करत उपचारासाठी सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जवानांच्या या धाडसी कृत्याचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात कार प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या पाण्यातून एक युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय सलामे असं या युवकाचं नाव आहे. ही घटना घडताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्याकडून बेपत्ता युवकाचा शोध सुरू आहे. जुलै महिना सरत आला तरी अकोल्यातील वारी येथील हनुमान सागर प्रकल्पाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे जवळपास 84 खेड्यांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाची पाणी पातळी 2.5 फुटांनी वाढली आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरीही शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे. नाथसागराची पाणी पातळी सध्या 6.65% इतकी आहे. कोकणातील पारंपरिक मासेमारी हंगाम अवघ्या 2 दिवसांवर आलाय. त्यामुळे मच्छीमार दर्यावर स्वार होण्यासाठी सज्ज झालेत. नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात होण्याआधी मच्छीमारांची लगबग सुरू आहे.
भुसावळ तालुक्यासह परिसरातील मागच्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र आज सकाळपासून पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय. मुसळधार पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झालाय. नागपूर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातली धरणं भरलेत. तोतलाढोह धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर निम्न वैणा प्रकल्पाचे 21 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वर्ध्यामध्ये मुसळधार पावसामुळे जंगलातील झरे धबधबे ओसंडून वाहू लागले, तर बोर धरण जंगलातील नदी नाल्यांना सुद्धा पूर आलाय. यावेळेला धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी तरुणांची गर्दी पाहायला मिळते. आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते बुलढाण्यातून. नॅशनल हायवे क्रमांक 6 वर तांदुळवाडीच्या जवळ एसटी बसचा मोठा अपघात झालाय. एसटीची बस डिव्हायडरला धडकली आहे आणि बस इतक्या वेगात होती की डिव्हायडरला धडकून बस पलटली आणि या बसमधल्या 15 ते 20 प्रवासी हे मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम वेगानं सुरू आहे. खामगाव आगाराच्या शेगाव शिर्डी बसचा दसरखेड नजीक हा अपघात झालाय. आपण थोड्या वेळापूर्वीची ही दृश्य पाहतो आहोत. तर राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, किती वेळापूर्वी अपघात झालाय? अडकलेल्या सगळ्या लोकांना आता बाहेर काढलंय का? राहुलशी आपला संपर्क होत नाही, पण आता सगळ्या लोकांना अडकलेल्या बाहेर काढण्यात आलंय. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. बातम्यांचा वेगवान आढावा. 25 मिनिटात 50 बातम्या. अखेर 5 दिवसानंतर आजपासून मनमाडमधील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव सुरू झालेत. लेव्ही, हमाली, तोलाई, कपातीवरून माथाडी आणि व्यापाऱ्यांच्यामध्ये वाद होता. यानंतर आता वाद सुटला असून लिलाव पुन्हा एकदा सुरू झाले. पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. यावेळेला पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पहाटेपासूनच कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. नाशिकमधील सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांच्या संपाचा सलग 3रा दिवस आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आलं असून याचा मोठा फटका शहरातल्या नागरिकांना बसतोय. कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विचार होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी दिलाय. पुण्यातील धनकवडी परिसरातील गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. टोळक्यानं रात्री 2 ते 3च्या सुमारास गाड्या फोडल्या. यात 2 रिक्षा आणि 5 दुचाकींची तोडफोड करण्यात आली. मागच्या 6 महिन्यातली ही 4थी घटना आहे. आता काही राजकीय बातम्या. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर शरद पवार यांची भूमिका काय, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केलाय. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांची भूमिका समजून घेणं महत्त्वाचं असल्याचंही आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय. तर शरद पवार यांनी जरांगे यांच्याबद्दलची भूमिका आधी स्पष्ट करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलंय. शरद पवार यांच्या मुखी दंगलीची भाषा शोभत नाही, त्यामुळे त्यांनी दंगलीची भाषा कशावरून केली असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलाय. तर दंगली घडतील अशी वक्तव्य करू नका असा सल्लाही त्यांनी दिलाय. प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांचं सोलापुरात भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावून स्वागत झालं. बच्चू कडू आज सोलापूरच्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी ही बॅनरबाजी केली आहे. विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. भगवान भक्तिगडावर दर्शन घेऊन पंकजा मुंडे यांनी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळेला कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत केलं. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुरबाड विधानसभेची जागा लढवावी ही नागरिकांची इच्छा आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं.
हेड टू टेल नियमाप्रमाणे उजनी धरण पूर्ण भरलं पाहिजे, त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी दिलं. यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्यासमोर हा विषय मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. अमरावतीतील भाजी विक्रेत्याचा प्रताप समोर आलाय. मुसळधार पावसामुळे पुलावर आलेल्या सांडपाण्यात चक्क एका भाजी विक्रेत्यानं भाजीपाला धुवून तो लगेचच विक्रीसाठी ठेवला. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला. या भाजीपाला विक्रेत्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शेवाळी नंदुरबार राष्ट्रीय महामार्ग एकाच ठिकाणी तब्बल 2 वेळेला खचलाय. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोट्यवधींच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र अधिकारी याबद्दल बोलण्यासाठी सातत्यानं टाळाटाळ करतायत. उल्हासनगरच्या सम्राट अशोकनगर भागात एका दुकानात चोरी झाली. किराणा दुकानात अज्ञातानं दुकानाचं शटर वाकवून रोख रक्कम लंपास केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. मात्र वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील IAS कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचून 3 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या दुर्घटनेनंतर MSCनं मोठी कारवाई केली आहे. दिल्लीत तळघरांमध्ये सुरू असलेली बेकायदेशीर 13 कोचिंग सेंटर्स सीलबंद करण्यात आली आहेत. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.